आमच्या सेवेत. आय होप तुम्ही नीट असाल. आणि सॉरी खूप लेट येते ब्लॉग मला माहिती आहे, बट काही कामांमुळे थोडा वेळ भेटत नव्हता. बट आता आपली सगळी कामं झालेली आहेत, काही टेन्शन नाही, काही विषय नाही. आणि लेट का झालं बघायचं का तुम्हाला? लेट का झालं सरप्राईज आहे तुमच्यासाठी, दाखवतो बघा आता. KTM 200 कैसी है, मस्त दुल्हन लग रही है ना. एक्चुअली विषय ऐसा हो गया है कि हम अपनी दुल्हनों को बेच चुके हैं. मतलब दूसरे सालों पर बेच चुके हैं. कुछ अभी थोड़ा सा फॉर्मेलिटी बाकी है, ऐसे ट्रांसफर ये वो करना नहीं करना चाहिए, तो वो बात की बात है. और अपने एक सब्सक्राइबर ने बाइक ली है, उसका नाम है विवेक. अब कन्फ्यूज है ना भाई, KTM के शोरूम में तो क्या कर रहा है. तो ये KTM के शोरूम में तो KTM का बाइक तो हमने ज़रूर होगा. मतलब ऐसा हो रहा था. देखिए अपग्रेड करना है, अपग्रेड करना है, तो हम अपग्रेड कर रहे हैं. हमारे 200 लेने के लिए ऐसा आपको लग रहा है ना, नहीं भाई सरप्राइज है. वो देखो उधर वो कैमरे में वहाँ पे देखा, वो देख रही है, इधर देखो. अच्छा चोली के पीछे पता है गाना है आपको? चोली के पीछे क्या है दिखा था आपको बाद में, थोड़ा सा तो देखो. सॉरी हमारा वो कैमरा वाला का फोटो फ़ोन में बजता है तो हमको पकड़े आने का विषय हो जाएगा, इसलिए हमने वो कट कर दिया. तो थोड़ा सा अभी अपना डॉक्यूमेंटेशन वाला वर्क बाकी है, फिर मम्मी पापा आएंगे. हम थोड़ा भी जाते हैं, वो लोग बोला है हम डॉक्यूमेंट सिग्नेचर हस्ताक्षर पेन पेपर सब एक साथ करते हैं, फिर मम्मी पापा आएंगे तो हम ऐसा करेंगे. चोली वाला चोली के पीछे क्या दिखाते हैं, चोली के पीछे ये तो नहीं लेंगे भाई. एडवेंचर से हम इसका नहीं 200 पे नहीं आएंगे, 390 पे जाएंगे. वो खर्चा भी वो 390 बच्चे वो देखो पीछे वो क्या वो दिखा देखिए आ जाओ. ये कैसे लगी वो भी नहीं है. मतलब देखा उनको थोड़ा सब्र करो, बाद में देखते हैं. शुरू मिलता है आज इधर सही करें. हाँ इधर सही करेंगे, इधर खाली प्लेस थोड़ा सा हस्ताक्षर कर लेते हैं. डेट पण टाकू का? हाँ डेट काय काय 10 3 24 टाइमिंग. लेट्स गो. टॅक्स पेपर, गाडीचा नंबर जो उभं राहिला तुमचा, हां इन्शुरन्स, इनवॉइस आणि 5 इयर्स तुमची वॉरंटी. 2+3 टोटल 5 इयर्स. ओके. आणि आपले RC नंतर झालं, RC नंतर येणार. नंबर प्लेट अटॅच झाल्यानंतर RC येऊन जातो तुमचा. ठीक आहे. 20 ते 45 डेजमध्ये येऊन जाईल. आणि ID नंबर प्लेट आपल्याला हां उद्या भेटून देणार. ID नंबर उद्या भेटेल. हो झाले नंबर प्लेट आले तुमचे, फक्त इकडे नाही आले. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही कसा चावी चालू करा. पप्पांच्या हातून पकडे. हां स्विच वरचा स्विच ऑन. हां तो खाली गेला. असं घे हे इथे ठेव. पुढे बघा बरोबर आहे का थोडा हे काय हार मिळवायचा तो टायरला सारखा लागेल ना. हां थोडा वरती. हां बस जास्त खाली गेला, जास्त वर गेला, खाली गेला. बस बस. सांगू मस्त पूजा करा एकदम पहिल्या गाडीसारखी. हा तुम्ही पण एकदम भारी पूजा करा. सांगू
तुला पण घेतो व्हिडिओमध्ये, काय टेन्शन घेऊ नको तू. इथे इथे बुलेटची चावी लागेल. हे बघा आपले पुजारी खास गावावरून बोलवले. नाही ह्याचं नाही काढत ते जात नाही. तो फाइनली अपनी ही ATM आ गई है. इकडे संगू पाठी आहे दे देऊ. आणि इकडेच देतो. हा मग हेडे पूजा म्हणजे पुजारी बोलले 2. हो म्हणूनच खायचं. हा आरामात काय नाही. इथे ना टायरला गेला. तू पण त्याला खायला. हो रे पुचका निघाला. आया तर नमस्कार मित्रांनो, कालचा आपला व्लॉग आपल्याला एंड करता नाही आला, कारण काल मग घरी जाऊन पूजा वगैरे केलं, पण सगळं बघितलं. त्यानंतर आम्ही गेलो छोट्या शिर्डीला ठाण्याला. तिथून मग गेलो थोडीशी पेटपूजा करायला. भूक खूप लागली होती, कारण सकाळपासून काय फक्त चहा बिस्किटच खाल्लेलं. आणि नवीन गाडी आणि नवीन वस्तू येताना आपल्याला माहिती आहे ना, भूक ताण सगळं ओम साईराम तसं असतं. सो आम्ही गाडी वेडी घेतली आणि पूजा केली, मंदिरात गेलो, खाल्लं, सगळं झालं. तर अशा प्रकारे आपली नवीन ADV 390 आणि त्याचं नाव ठेवलं आहे ते म्हणजे काय माहिती आहे का, सांगतो. पुढचा ब्लॉग जो आपला येईल त्या ब्लॉगमध्ये आपण तिचं नाव रिव्हील करणार आहे. सो पुढचा ब्लॉग नक्की बघा. आणि आजचा ब्लॉग आपण हा इथेच संपवतो, कारण आपला काल संपवता नाही आला होता. तर ठीक आहे, चलो बाय बाय अँड टेक केअर.